इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरमध्ये कायदा, शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासह आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी होण्याकरिता पोलिसांनी कंबर कसली आहे। विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंतराळात गस्त घालण्यासाठी 5 ड्रोनची व्यवस्था केली आहे। अत्याधुनिक ड्रोन कॅमेऱ्यांचीही करडी नजर असणार आहे। मतदानाची ही सर्व प्रक्रिया आणि आचारसंहिता निपक्षपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले आहे। राजकीय प्रचारादरम्यान किंवा मतदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारे कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच राजकीय पक्षांकडून आचारसंहितेचा भंग होऊ नये याची विशेष दक्षता पोलीस प्रशासनाकडून घेण्यात येत आहे। गुंड, गुन्हेगार, समाजकंटकांवर जरब बसवण्यासाठी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला आहे। त्यासोबतच आता ड्रोन कॅमेऱ्यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचीही गस्त घालण्यासाठी मदत घेतली जात आहे। आपल्या ठाणे शहराचे आदरणीय पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुंबरे सर यांच्या संकल्पनेतून आपण यावेळीच्या विधानसभा निवडणुका 2024 याबाबत पोलीस सतर्कतेने काम करत आहेत आणि यासाठी आपण प्रभावी पेट्रोलिंग आणि जे अवैध कृत्य आहे, समाजकंटक यांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण आता ड्रोनचा सुद्धा वापर करत आहोत आणि या दृष्टीने आपण विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपल्याकडे 4 ते 5 ड्रोन सतत कार्यरत राहणार आहेत, जेणेकरून लोकांचे कुठे मॉबनी पैसे वाटप चालू आहे किंवा काही हत्याराची मूवमेंट आहे किंवा प्रमाणापेक्षा जास्त वाहनांचा टोळका चालू आहे, ताफा चालू आहे, पब्लिक जमा होत आहे अवैधरित्या, तर त्याच्यावरती आपल्याला निगराणी ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे। आणि मी जनतेला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण पोलीस सतर्क आहेत एकदम, आपण निपक्ष आपण निर्भीडपणे मतदानासाठी बाहेर आलं पाहिजे आणि पोलीस निपक्षपातीपणे पूर्ण कामकाज करत आहे, यामध्ये आपण बिलकुल शंका बाळगू नये। तसेच या ड्रोनचा उपयोग आपल्याला इलेक्शनच्या दिवशी सुद्धा करायचा आहे, जेणेकरून इलेक्शनचे जे शेवटचे 2 तास असतात त्यावेळेससुद्धा खूप लोक काही जे आहेत समज करतात किंवा मतदार खेचणे याच्यासाठी बऱ्यापैकी मुवमेंट होत असते, अवैध कृत्यांना त्याच्यामध्ये वाव असतो, सर्वांवर वचक ठेवण्यासाठी आपण पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून ड्रोनचा उपयोग करणार आहोत।